नमस्कार मित्रांनो, एस वी सी क्लासिक टेकमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, क्लास 9th सायन्सचा आपण मित्रांनो सेकंड चॅप्टर बघत आहे, वर्क अँड एनर्जी. हा पार्ट 2 आहे. पार्ट 1 आपण बघितलेला आहे आणि पार्ट 1ची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. मित्रांनो, तुम्ही सर्व व्हिडिओ बघू शकता. त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. तर मित्रांनो बघा, वर्क अँड एनर्जी या लेसनचा आपण या चॅप्टरचा आपण भाग बघितलेला आहे. त्याच्यामध्ये आपण बघितलेलं आहे की वर्क काय असते, वर्क डन कसं होते, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह, झिरो वर्क डन काय असते. ठीक आहे, आपण आता आपल्याला हे दोन प्रॉब्लेम बघायचे आहेत. त्यानंतर आपण एनर्जी हा पार्ट बघूया. तर मित्रांनो, आपल्याकडे दोन प्रॉब्लेम आहेत, ते सॉल्व करूया आपण. कॅल्क्युलेट द वर्क डन टू टेक an object of mass 20 kg to the height of the 10 meter. बघा, इथं काय सांगितलेलं आहे आपल्याला, एक ऑब्जेक्ट आहे. तर मित्रांनो, एक ऑब्जेक्ट घेतलेला आहे. ठीक आहे, कितीचा आहे तो, 20 किलोग्रामचा आहे. ठीक आहे, 20 किलोग्रामचा आहे आणि तो हाईटवर नेलेला आहे. किती हाईटवर नेलेला आहे, तर 10 मीटर हाईटवर नेलेला आहे. ठीक आहे, आता बघा, हा ऑब्जेक्ट हाईटवर नेला म्हणजे काय झाला, हा ऑब्जेक्ट जमिनीपासून वरती गेला, बरोबर आहे. आणि जी ग्रॅव्हिटी असते ती काय करते, कुठल्याही ऑब्जेक्टला त्याच्याकडे ओढत असते. ठीक आहे, ग्रॅव्हिटी. ठीक आहे, आता हे आपल्याला समजून घेऊया. इथं बघा, आता ग्रॅव्हिटी दिलेली आहे. ग्रॅव्हिटी असते, ग्रॅव्हिटीची व्हॅल्यू आहे 9. हे आता ग्रॅव्हिटी म्हणजे असलेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी आहे मित्रांनो, 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर. हे इथं व्हॅल्यू दिलेली आहे ग्रॅव्हिटीची. बघा इथं. त्यानंतर मास 20 kg. यस म्हणजे काय, डिस्प्लेसमेंट. डिस्प्लेसमेंट म्हणजे काय बघा मित्रांनो, आता हा ऑब्जेक्ट इथं होता, इथून आपण याला हाईटवर नेलेलं आहे. किती हाईटवर नेलेलं आहे, तर 10 मीटर. म्हणजे काय झालं, 10 मीटर नेलेलं म्हणजे ते त्याचं डिस्प्लेसमेंटच झालं ना. तर ठीक आहे, यस इक्वल टू 10 मीटर आपण घेतलेलं आहे. ग्रॅव्हिटी आपल्याला इथं दिलेली आहे 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर. मग आपण जो फोर्स काढतो, फोर्स कसा काढतो बघा, मास इंटू ऑसिलेशन, बरोबर आहे. आता मित्रांनो, ऑसिलेशन म्हणजे काय असते, आता ऑसिलेशन इथं काय घेतलेलं आहे आपण, ऑसिलेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. ऑसिलेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी म्हणजे जे ऑसिलेशन निर्माण झाले ते ग्रॅव्हिटीमुळे झालेलं आहे. आणि मायनस काय घेतलेलं आहे, कारण बघा, जर आपण पृथ्वीवरनं दूर जातोय म्हणजे काय करतोय, आपण ग्रॅव्हिटीपेक्षा दूर जातोय ना. पृथ्वीवर ग्रॅव्हिटी सेंटरला सर्वात जास्त आहे आणि जसं जसं आपण पृथ्वीपासून वरती जाऊ, ठीक आहे, आकाशामध्ये, तर ग्रॅव्हिटी कमी होत जाईल. म्हणजे आपण काय करतो, ग्रॅव्हिटीच्या अपोजिट वर्क करतो, बरोबर आहे. ग्रॅव्हिटीच्या अपोजिट वर्क करतोय म्हणून आपण मायनस घेतलेला आहे. जर इथं एखादी वस्तू जर वरतून खाली पडली असती तर आपण प्लस घेतलं असतं. ठीक आहे, पण आपण काय केलेलं, मायनस घेतलेलं आहे. का, कारण आपण पृथ्वीपासून दूर जातोय, कारण ग्रॅव्हिटीच्या अपोजिट वर्क करतोय म्हणून. ठीक आहे, आय होप तुम्हाला हे समजलं असेल. ठीक आहे, नंतर म्हणजे व्हॅल्यू टाका. मास म्हणजे 20 आणि ग्रॅव्हिटी म्हणजे -9.8. ठीक आहे, आता दोघांचं जर आपण मल्टिप्लिकेशन केलं तर हे येणार आहे F इक्वल टू -196 न्यूटन. ठीक आहे, फोर्स कशामध्ये आपण मेजर करतो, तर युनिट काय फोर्सचं, तर न्यूटन, आणि मायनस असल्यामुळे मायनस आलेलं आहे. ठीक आहे, आता बघा मित्रांनो, वर्क डन. आता वर्क डन काय असते, वर्क डनचा फॉर्म्युला तुम्हाला आपण अगोदरच्या व्हिडिओमध्ये बघितला आहे. जर तो व्हिडिओ बघितला नसेल तर बघा, डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे. फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. फोर्स आपल्याला इथं माहीत आहे, डिस्प्लेसमेंटसुद्धा माहीत आहे. बघा, फोर्स दिलेला आहे इथं. बघा, फोर्सची किंमत आहे -196 इंटू 10. 10 म्हणजे काय, डिस्प्लेसमेंट. जर दोघांचं मल्टिप्लिकेशन केलं तर आपलं आन्सर येणार आहे -1960 जूल. ठीक आहे, वर्क डन कशामध्ये आपण मोजतो, तर जूलमध्ये. आणि मायनस का, मायनस कशामुळे, तर आपण काय करतोय, तर ग्रॅव्हिटीच्या किंवा जे डिस्प्लेसमेंट आहे त्याच्या आपण अपोजिट वर्क करतोय म्हणून. ठीक आहे, त्यानंतर दुसरा प्रॉब्लेम आपण बघूया.
प्रवीण हॅज अप्लाय अ फोर्स 100 न्यूटन ऑफ अन ऑब्जेक्ट ॲट अन अँगल ऑफ 60 डिग्री टू द हॉरिझॉन्टल. बघा आता प्रवीणनं फोर्स अप्लाय केलेला आहे, ठीक आहे. किती केलेला आहे तो? 100 न्यूटन केलेला आहे, पण ॲट अन 60 डिग्री केलेला आहे, ठीक आहे. आता सपोज हा ऑब्जेक्ट आहे, ठीक आहे, आणि हा ऑब्जेक्टवर त्यानं काय केलेलं आहे, एक फोर्स अप्लाय केलेला आहे आणि तो फोर्स झालेला आहे जो अँगल आहे हॉरिझॉन्टलला, ठीक आहे. हा अँगल आहे 60 डिग्री, ठीक आहे. आणि इथं त्यानं फोर्स अप्लाय केलेला आहे, ठीक आहे. द ऑब्जेक्ट गेट डिस्प्लेस इन द हॉरिझॉन्टल डायरेक्शन. आता तो हॉरिझॉन्टल डायरेक्शन डिस्प्लेस झालेला आहे अँड 400 जूल वर्क इज डन. व्हॉट इज द डिस्प्लेसमेंट ऑफ द ऑब्जेक्ट? तर आपल्याला यस काढायचं आहे, इथं डिस्प्लेसमेंट काढायचं म्हणजे यस काढायचं आहे. आता मित्रांनो तुम्हाला व्हॅल्यू माहीत पाहिजे, ते व्हॅल्यूचा चार्ट मी तुम्हाला पुढच्या कधी एखाद्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. कॉज 60 म्हणजे येत असतो 1/2 म्हणजे हाफ. हे ध्यान ठेवा, कॉज 60 म्हणजे काय? 1/2. आता हीच व्हॅल्यू आपली इथे टाकायची आहे, ठीक आहे. आता आपण बघा मित्रांनो, तुम्हाला माहीत असेल थीटा म्हणजे 60 डिग्री, एफ म्हणजे 100 न्यूटन, ठीक आहे. वर्क डन म्हणजे 400 जूल आणि काढायचं डिस्प्लेसमेंट. तर आपण अशाच डिस्प्लेसमेंट कशा काय प्रकारे काढतो बघा. त्याचा फॉर्म्युला आपण बघितलेला आहे, एफ फोर्स इंटू यस इंटू कॉस थीटा. आता कॉस थीटा, आता प्रत्येकाची व्हॅल्यू टाका. एफची व्हॅल्यू टाका 100, एफ 100 म्हणजे 100 न्यूटन फोर्स लावला. यस म्हणजे डिस्प्लेसमेंट, डिस्प्लेसमेंट किती आहे मित्रांनो? तरी डिस्प्लेसमेंट आपल्याला काढायचं आहे, ठीक आहे. इंटू कॉस थीटा, कॉस थीटा म्हणजे काय आहे? हाफ. तिथं आपण हाफ घेतलेला आहे. त्यानंतर बघा मित्रांनो, हे 100 जर इकडं आले तर होईल 400/100 म्हणजे याचं जे डिव्हिजन येईल 4 इक्वल टू आता बघा हे 2 इकडे कशामध्ये आहेत? डिव्हिजनमध्ये आहेत, डिवाईडमध्ये आहेत. इकडे गेल्यानंतर कशामध्ये जाईल? ते मल्टिप्लिकेशनमध्ये. म्हणजे 4 × 2 येईल 8 इक्वल टू यस म्हणजे यस इक्वल टू 8 मीटर. म्हणजे डिस्प्लेसमेंट किती होईल मित्रांनो? 8 मीटर. तर मित्रांनो तुम्हाला हे समजलं असेल. चला तर बघूया समोरचा भाग. तर मित्रांनो एनर्जी म्हणजे काय हे आपण बघणार आहे, पण तत्पूर्वी आपल्याला 2-3 प्रश्न बघायचे आहेत. इफ अ पॉट हॅव्हिंग अ प्लांट केप्ट इन अ डार्क द प्लांट लँग्वेजेस. म्हणजे प्रश्न आहे, जर आपल्याकडे एक झाड लावलेलं आहे कुंडीमध्ये, ठीक आहे, एखाद्या भांड्यामध्ये, ते जर डार्कमध्ये असेल किंवा काळोखात ठेवलेलं असेल तर ते सुकल्यासारखं होते. तर आपल्याला सांगायचं आहे असं का होते. देन ऑन इन्क्रीजिंग द व्हॉल्यूम ऑफ द म्युझिक सिस्टीम ऑर टी व्ही बियॉन्ड द लिमिट द व्हिसेल इन द हाऊस स्टार्ट व्हायब्रेटिंग. म्हणजे घरामध्ये जर आपण टी व्हीचा सर्वात जास्त केला तर जवळचे जे भांडे असतात आपल्या घरातील ते व्हायब्रेट व्हायला लागतात. असं का होते? तुम्ही डीजेवर बघितलं असेल, डीजेमध्ये कधी तुम्ही ऐकलं असेल, जवळ उभे असाल तर तुमच्या खिशामधला मोबाईलसुद्धा ऑटोमॅटिक व्हायब्रेट करायला लागतो. देन कलेक्टिंग अ सनलाईट ऑन अ पेपर विथ द हेल्प ऑफ द कॉन्व्हेक्स लेन्स बर्न द पेपर. जर तुम्ही कॉन्व्हेक्स लेन्स घेतला आणि जर तुम्ही तो पेपरवर त्याचा सनलाईट पाडला तर काय होईल? तर मित्रांनो तो पेपर जळेल. तर असं का होते हे आपल्याला सांगायचं आहे. या तिन्ही याची उत्तर आपण देऊया. मित्रांनो जर हे तुम्हाला लिहिलेलं दिसत नसेल तर तुमच्या मोबाईलची क्वालिटी तुम्ही वाढवा, ठीक आहे, तेव्हा तुम्हाला हे दिसेल. मित्रांनो आपला जो पहिला प्रश्न होता, जर एखाद्या भांड्यामध्ये एखादं झाड लावलेलं असेल आणि ते जर आपण अंधाऱ्या खोलीमध्ये ठेवलं तर ते सुकल्यासारखं होते, आहे की नाही? असं का होते? तर मित्रांनो याच्या मागचं कारण बघा मित्रांनो, तुम्हा सर्वांना माहीत आहे वनस्पती काय करते? स्वतःचं अन्न स्वतः तयार करते इन द प्रेझेन्स ऑफ सनलाईट, कार्बन डायऑक्साईड, ठीक आहे. वनस्पतीला अन्न तयार करण्यासाठी सूर्यप्रकाशाची आणि कार्बन डायऑक्साईडची गरज असते. पण जर तुम्ही त्याला अंधाऱ्या खोलीत ठेवलं, डार्कमध्ये ठेवलं तर त्याला सूर्यप्रकाश मिळणार नाही. भेटेल का त्याला सूर्यप्रकाश? नाही मिळणार. त्यामुळे ते स्वतःचं अन्न स्वतः तयार करू शकणार नाही आणि स्वतःचं अन्न स्वतः तयार करू न शकल्यामुळे त्याला एनर्जीसुद्धा मिळणार नाही. त्याच्यामुळे ते झाड सुकल्यासारखं आपल्याला दिसेल, ठीक आहे मित्रांनो. हे त्याचं आन्सर होतं. ॲज यू नोट दॅट द प्लांट मेक देअर ओन फूड इन द प्रेझेन्स ऑफ द सनलाईट. ड्यू टू द डार्कनेस प्लांट कांट मेक देअर फूड. डार्कनेसमध्ये म्हणजे सूर्यप्रकाश मिळत नाही त्यामुळे ते स्वतः अन्न स्वतः तयार करू शकत नाही.
फूड इज नथिंग बट द एनर्जी. आता अन्न हे त्यासाठी काय आहे तर एक एनर्जी आहे. सो दॅट द प्लांट्स बिकम अ लँग्विशेस. त्याच्यामुळं वनस्पती आपल्याला एकदम सुकल्यासारखी दिसते. नंतरचा प्रश्न आपला असा होता की घरामध्ये जर आपण टी व्हीचा आवाज वाढवला तर घरामधील जी भांडी असतात ती व्हायब्रेट करायला लागतात. असं का होते मित्रांनो? सपोज काय ते एक हा मुलगा नसून इथं काय तर एक टी व्ही आहे किंवा डी जे सिस्टीम आहे. जर आपण याचा साऊंड वाढवला तर तुम्हाला माहीत असेल की त्यावेळेस काय होतं, साऊंड वाढवला की त्याचे जे ॲम्प्लिट्यूड असते साऊंडचं ॲम्प्लिट्यूड म्हणजे वेव ते पण वाढत जातात, त्यांची व्हॅल्यू पण वाढत जाते. आणि बघा ह्या वेव तुम्हाला निर्माण होताना दिसतात आणि ह्या वेव निर्माण झाल्या की कशावर तरी स्ट्राईक होतात जे घरामध्ये भांडे आहेत आणि स्ट्राईक झाल्यानंतर त्याची ॲम्प्लिट्यूड जास्त असते त्याच्यामुळे ती भांडे व्हायब्रेट करायला लागतात. साऊंड एनर्जी इज नथिंग बट द एनर्जी. साऊंड एनर्जी जे साऊंडची वेव असतात ते एक एनर्जीच आहे, ते एक एनर्जीचाच प्रकार आहे. ऑन इन्क्रीजिंग द व्हॉल्यूम ऑफ द म्युझिक सिस्टीम इट कॉजेस द साऊंड वेव. त्याच्यामुळे त्याला साऊंड वेव निर्माण होतात, ते पण पॉवरफुल. साऊंड वेव स्ट्रक द फ्रंट ऑब्जेक्ट, जे काही समोर असेल त्याला ते स्ट्रक होतात. ड्यू टू दॅट गेट द व्हायब्रेशन. त्याच्यामुळे ते भांडे व्हायब्रेट करायला सुरुवात करतात. ठीक आहे मित्रांनो. त्यानंतर आपला तिसरा प्रश्न होता की जो कॉन्व्हेक्स लेन्स आपण जर त्याचा प्रकाश जर पेपरवर पाडला एखाद्या कागदावर तो जळायला लागतो, असं का होते मित्रांनो? तुम्हाला माहीत आहे कॉन्व्हेक्स लेन्स आता सूर्यप्रकाश सगळीकडे पसरलेला असतो. ठीक आहे. तर त्याला जर ती हीट पसरलेली असते, जर आपण त्याला अक्युमुलेट केलं, ठीक आहे, त्याला एका जागी जर फोकस केलं सर्व याला तर जास्त प्रमाणामध्ये हीट निर्माण होईल व कागद जळायला लागेल. हीट म्हणजे काय आहे तर एक प्रकारची एनर्जीज आहे. सनलाइट scattered in the atmosphere by using the convex lens scatter light accumulated at the one point. त्याच्यामुळे आपण ते स्कॅटर लाईट आहे, ठीक आहे, जे हीट आहे स्कॅटर झालेली त्याला आपण एका ठिकाणी आपण त्याला ट्रॅप करू शकतो. दॅट इन्क्रीज इट्स एनर्जी. त्यामुळे त्याची एनर्जी वाढते. इट जनरेट द हीट. त्याच्यामुळे हीट जनरेट होते, त्याच्यामुळे कागदाचा तुकडा जळायला लागतो. तर मित्रांनो या तिन्ही प्रश्नाचे उत्तर तुम्हाला भेटले असेल. मित्रांनो आता आपल्याला बघायचं आहे व्हॉट इज द एनर्जी. एनर्जी काय आहे तर मित्रांनो एनर्जी आहे द कॅपॅसिटी ऑफ अ बॉडी टू परफॉर्म अ वर्क इज कॉल्ड ॲज द एनर्जी. एनर्जीची डेफिनेशनच आहे कॅपॅसिटी ऑफ अ बॉडी टू परफॉर्म अ वर्क इज कॉल्ड अ एनर्जी. एनर्जी काय आहे तर एक कॅपॅसिटी आहे, काम करण्यासाठी जी आपल्याला ऊर्जा असते किंवा जी कॅपॅसिटी आहे, क्षमता आहे, तीच म्हणजे आपण एनर्जी म्हणूया. ठीक आहे मित्रांनो. कॅपॅसिटी ऑफ अ बॉडी टू परफॉर्म अ वर्क इज कॉल्ड अ एनर्जी. ठीक आहे. आता एस आय युनिट काय आहे एनर्जीचं तर जूल आहे. एस आय युनिट काय आहे जूल आहे. आणि सी जी एस युनिट आहे अर्क. सी जी एस युनिट काय आहे अर्क. आता एनर्जीचे कोणकोणते फॉर्म आहेत म्हणजे वेगवेगळ्या फॉर्ममध्ये एनर्जी आपल्याला अवेलेबल असते. फॉर एक्झाम्पल मेकॅनिकल एनर्जी, मेकॅनिकल एनर्जी, हीट एनर्जी आहे की नाही, हीट एनर्जी, देन साऊंड एनर्जी, इलेक्ट्रोमॅग्नेटिक एनर्जी, केमिकल एनर्जी, न्यूक्लिअर एनर्जी अँड देन सोलर एनर्जी. हे सर्व एनर्जीचे फॉर्म आहेत. हे सर्व एनर्जीचे फॉर्म आहेत. त्यानंतर आपल्याला बघायचं आहे कायनेटिक एनर्जी. व्हॉट इज द कायनेटिक एनर्जी? द एनर्जी विच अन ऑब्जेक्ट हॅज अ बिकॉज ऑफ इट्स मोशन इज कॉल्ड ॲज अ कायनेटिक एनर्जी. तर मित्रांनो कायनेटिक एनर्जीची डेफिनेशन इथं दिलेली आहे. कायनेटिक एनर्जी म्हणजे काय, एखाद्या ऑब्जेक्टच्या गतीमुळे जी एनर्जी असते त्यालाच आपण म्हणतो कायनेटिक एनर्जी. ठीक आहे. आता बघा एखाद्या ऑब्जेक्टच्या गतीमुळे जी एनर्जी असते त्यालाच म्हणतो आपण कायनेटिक एनर्जी. त्यालाच काय म्हणतो आपण कायनेटिक एनर्जी. ठीक आहे मित्रांनो. बघा फॉर एक्झाम्पल, ठीक आहे, कायनेटिक एनर्जी आपण त्याला म्हणत असतो. फॉर एक एक्झाम्पल बघा, तुम्ही जर कॅरम खेळत असाल मित्रांनो तर तुम्ही काय करता, कॅरममध्ये स्ट्रायकर असतो आणि स्ट्रायकरनं तुम्ही काय केलं, एखाद्या त्यातल्या कबड्डीला तुम्ही स्ट्राईक केलं आहे. ठीक आहे, स्ट्रायकरनं स्ट्राईक केलं तर काय होईल, जे काही स्ट्राईक केल्यामुळं जे काही स्ट्रायकरमधली जी एनर्जी होती
ती कशामध्ये गेलेली आहे, त्या कवडीमध्ये गेलेली आहे, त्याच्यामुळे तिचं पण डिस्प्लेसमेंट झालेलं आहे. ठीक आहे. मग या मोशनमुळं जे काही डिस्प्लेसमेंट झालेलं आहे त्याला आपण म्हणतो कायनेटिक एनर्जी. त्या मोशनमुळे जे काही डिस्प्लेसमेंट झालं त्याला आपण म्हणतो कायनेटिक एनर्जी. म्हणजे एखाद्या मोशनमुळे, गतीमुळं जी एनर्जी निर्माण होते त्याला आपण म्हणतो कायनेटिक एनर्जी. आता कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू वर्क डन ऑन द ऑब्जेक्ट. म्हणजे जेवढं काही कार्य झालं तेवढीच कायनेटिक एनर्जी असते. हे आपल्याला सांगितलं आहे. कायनेटिक एनर्जी कशाच्या बरोबर असते, तर वर्क डन ऑन ऑब्जेक्ट. म्हणजे जेवढी काही वर्क डन झालेलं आहे तेवढीच काय असते, कायनेटिक एनर्जी असते. फॉर एक्झाम्पल बघा, कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू द वर्क डन. आता वर्क डन कसं काढतो आपण, म्हणजे बघा कायनेटिक एनर्जी इक्वल टू वर्क डन म्हणजे डब्ल्यू. आता डब्ल्यू म्हणजे काय असतो, फोर्स इंटू यस. फोर्स म्हणजे काय, फोर्स म्हणजे बल, आणि यस म्हणजे काय, डिस्प्लेसमेंट. हे दोघांचं प्रोडक्ट म्हणजे वर्क डन. मग वर्क डन कशाबरोबर असते, वर्क डन म्हणजे जे काही मोशनमुळं जे काही कार्य झालेलं आहे त्यालाच आपण कायनेटिक एनर्जी असं म्हणतो. ठीक आहे. आता आपल्याला एक एक्सप्रेशन मिळवायचं आहे कायनेटिक एनर्जीचं. तर मित्रांनो, कायनेटिक एनर्जी कशाबरोबर असते, तर वर्क डन बरोबर असते. आपण बघितलं वर्क डन काय आहे, तर एफ इंटू यस. एफ म्हणजे फोर्स आणि यस म्हणजे डिस्प्लेसमेंट अकॉर्डिंग टू द न्यूटन्स सेकंड लॉ ऑफ मोशन. ठीक आहे. आता न्यूटनचा सेकंड लॉ काय आहे, न्यूटनचा सेकंड लॉ काय आहे, ठीक आहे, तर न्यूटनचा सेकंड लॉ आहे एफ फोर्स इक्वल टू यम इंटू ए. न्यूटनचा सेकंड लॉ आपल्याला काय सांगतो, फोर्स इक्वल टू यम इंटू ए. फोर्स इक्वल टू यम इंटू ए आहे. ठीक आहे. तर न्यूटनचा सेकंड इक्वेशन ऑफ मोशन काय, सेकंड, ते आहे यस इक्वल टू यू टी प्लस हाफ ए टी स्क्वेअर. हे सेकंड इक्वेशन आहे न्यूटनचं, आणि हे न्यूटनचं सेकंड लॉ आहे. ठीक आहे. इक्वेशन आणि लॉमध्ये फरक आहे मित्रांनो, ध्यानात ठेवा. आता बघा, इनिशियल वेलोसिटी बघा, जर एखादी गोष्ट थांबलेली असेल, ठीक आहे, रेस्टमध्ये असेल, तर त्याची इनिशियल वेलोसिटी काय होईल, 0 होईल. चला तर मग आता न्यूटनच्या सेकंड इक्वेशनमध्ये आपण व्हॅल्यू टाकूया. यू इनिशियल वेलोसिटी जर 0 असेल तर 0 इंटू टी, तर काय येईल, 0 येईल, प्लस हाफ ए टी स्क्वेअर. म्हणजे एसची व्हॅल्यू झालेली आहे एस इक्वल टू हाफ ए टी स्क्वेअर. हाफ ए टी स्क्वेअर हे ही एसची व्हॅल्यू आपल्याला इथं भेटलेली आहे. याला इक्वेशन क्रमांक 2 द्या. ठीक आहे. आणि वरच्याला आपण बघितले आहे न्यूटनचा सेकंड लॉ, त्याला इक्वेशन क्रमांक 1 द्या. आता दोन्ही इक्वेशन एकत्र करायचे आहेत आपल्याला. ठीक आहे. वर्क डन डब्ल्यू इक्वल टू काय असतो, डब्ल्यू इक्वल टू फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. आता आपल्याकडे फोर्स म्हणजे काय आहे, फोर्सची व्हॅल्यू काय आहे, आपण अगोदरच्या बघलेलं आहे. फोर्सची व्हॅल्यू असते यम इंटू ए, आहे की नाही. अगोदरच्या याच्यामध्ये आपण बघलेलं आहे. कुठं बघितलेलं आहे बघा, इथं तुम्हाला दाखवतो. तर इथं हे इक्वेशन एक, फोर्स एम इंटू ए, त्याची व्हॅल्यू आपण इथं टाकलेली आहे. ठीक आहे मित्रांनो. आता व्हॅल्यू टाकल्यानंतर बघा, आणि त्यानंतर यसची व्हॅल्यू टाका. यसची व्हॅल्यू इथं आपल्याला इक्वेशन क्रमांक 2 हाफ ए टी स्क्वेअर. त्यानंतर काय होईल मित्रांनो, बघा ए दोनदा आलेला आहे म्हणजे, आणि दोनदा आलेला आहे म्हणजे स्क्वेअर होईल. टीचा स्क्वेअर ऑलरेडी आहे म्हणजे हाफ यम इंटू ए टी स्क्वेअर. हे झालं आपलं इक्वेशन 3. युजिंग द न्यूटन्स फर्स्ट इक्वेशन ऑफ द मोशन. आता न्यूटनचं फर्स्ट इक्वेशन काय आहे, तर व्ही इक्वल टू यू टी प्लस ए टी. इथं तुम्हाला दिसते व्ही इक्वल टू यू प्लस ए टी. इनिशियल वेलोसिटी 0 आहे म्हणजे व्ही इक्वल टू ए टी. व्ही इक्वल टू ए टी होईल. आता दोन्ही याचा स्क्वेअर करायचा आहे. व्ही स्क्वेअर इक्वल टू ए टी स्क्वेअर. ठीक आहे. आता स्क्वेअर बाहेर पाहिजे होता. ठीक आहे. ब्रॅकेटचा स्क्वेअर पाहिजे होता, इथं आज झालेला आहे. ठीक आहे. हे समजून घ्या मित्रांनो, असं पाहिजे होतं व्ही स्क्वेअर इक्वल टू ए टी ब्रॅकेट स्क्वेअर. ते इक्वेशन क्रमांक 4 आहे. इक्वेशन नंबर 4 आहे. याला इक्वेशन नंबर 4 द्या. त्यानंतर काय करायचं आहे, इक्वेशन नंबर 3 आणि 4 आपल्याला करायचं आहे. बघा तर मित्रांनो, तर आपल्याला काय भेटलेलं आहे, वर्क डन. वर्क डन आपल्याला काय भेटलेलं आहे, वर्क डन मित्रांनो वरी तुम्हाला दिसते, इथं वर्क डन आहे बघा. इक्वेशन
तर मित्रांनो बघा, इथं आपल्याला वर्क डन काय भेटलेलं आहे, हाफ यम AT स्क्वेअर. आता बघा मित्रांनो, AT स्क्वेअरचं इथं व्हॅल्यू काय दिलेली आहे, V स्क्वेअर. मग त्याच्यात आपण व्हॅल्यू टाकूया. त्यानंतर आपल्याला भेटेल वर्क डन इक्वल टू हाफ यम AT स्क्वेअर होता. AT स्क्वेअर ऐवजी आपण काय घेतलेलं आहे, V स्क्वेअर आहे की नाही, वरती इक्वेशनमध्ये दिलेलं आहे. म्हणजे आपला वर्क डन आहे हाफ MV स्क्वेअर. आता आपल्याला सांगितलं आहे वर्क डन इक्वल टू कायनेटिक एनर्जी. जेवढं काही वर्क डन झालेलं आहे तेवढीच कायनेटिक एनर्जी आहे की नाही. तर म्हणजे आपण इथं लिहू शकतो की कायनेटिक एनर्जी इक्वल टू हाफ MU स्क्वेअर. तर मित्रांनो, कायनेटिक एनर्जीचा हा फॉर्म्युला आहे. जर आपल्याला कायनेटिक एनर्जी काढायची असेल तर हा फॉर्म्युला आपल्याला महत्त्वाचा आहे. त्यानंतर मित्रांनो, पोटेन्शियल एनर्जी. आता पोटेन्शियल एनर्जी म्हणजे काय, द एनर्जी स्टोअर इन अन ऑब्जेक्ट बिकॉज ऑफ इट्स स्पेसिफिक स्टेट ऑर पोझिशन इज कॉल्ड ॲज अ पोटेन्शियल एनर्जी. बघा मित्रांनो, आता पोटेन्शियल एनर्जी म्हणजे काय, ही एनर्जी आहे स्टोअर केलेली कुठल्याही ऑब्जेक्टमध्ये. काय आहे, ही एनर्जी आहे स्टोअर केलेली कुठल्याही ऑब्जेक्टमध्ये. आता ही कशामुळे स्टोअर झालेली आहे, ड्यू टू स्पेसिफिक स्टेट ऑर पोझिशन. तिच्या एखाद्या विशिष्ट स्थितीमुळे किंवा तिच्या हाईटमुळे, ठीक आहे, ती एनर्जी त्यामध्ये स्टोअर झालेली आहे, इज कॉल्ड ॲज अ पोटेन्शियल एनर्जी. ठीक आहे. द एनर्जी स्टोअर इन अ ऑब्जेक्ट बिकॉज ऑफ इट्स स्पेसिफिक स्टेट ऑर पोझिशन. तिच्या पोझिशनमुळे जी एनर्जी स्टोअर आहे त्याला आपण म्हणत असतो पोटेन्शियल एनर्जी. कायनेटिक एनर्जी म्हणजे काय, ती एनर्जी त्या बॉडीमध्ये असते. कशामुळे, तर कायनेटिक मोशनमुळे असते. त्याला आपण कायनेटिक एनर्जी असं म्हणतो. तर मित्रांनो, वर्क डन म्हणजे काय, आता बघा इथं वर्क म्हणजे काय, फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. सर्वांना माहीत आहे वर्क म्हणजे काय, फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. ठीक आहे, वर्क इक्वल टू F इंटू S. आता बघा मित्रांनो, W आता आपण काय सांगितलं आहे, ड्यू टू इट्स पोझिशन म्हणजे बघा त्याच्या हाईटमुळे. ठीक आहे. आता फोर्स म्हणजे काय, आपल्याला माहीत आहे फोर्स म्हणजे काय असतो, M इंटू A. M इंटू A. ए म्हणजे काय असते, ऑसिलेशन. पण एखादा ऑब्जेक्ट त्याच्या पोझिशनवर आहे म्हणजे हाईटवर आहे, तर तिथं कोणती ऑसिलेशन राहील, तर राहील ऑसिलेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. ग्रॅव्हिटीमुळे जे काय ऑसिलेशन निर्माण झाले ते, त्याच्यामुळे आपण इथं G घेणार आहे. G म्हणजे काय, ऑसिलेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. म्हणजे mg इंटू S. S म्हणजे काय आहे, तर S म्हणजे आहे डिस्प्लेसमेंट. डिस्प्लेसमेंट म्हणजे पृथ्वीवरून तो किती अंतरावर आहे. ठीक आहे, S ते आहे S. ठीक आहे, म्हणजे काय होईल आपला वर्क डन काय होईल, तर mgh. M म्हणजे काय, तर मास. G म्हणजे काय, ग्रॅव्हिटी. H म्हणजे काय, हाईट. तर हा वर्क डन. आणि आपल्याला माहीत आहे मित्रांनो, वर्क डन इज इक्वल टू द पोटेन्शियल एनर्जी. द अमाऊंट ऑफ पोटेन्शियल एनर्जी स्टोअर इन अ ऑब्जेक्ट बिकॉज ऑफ इट्स डिस्प्लेसमेंट. ठीक आहे. आता ज्याच्या पोटेन्शियलमुळं, ठीक आहे, त्याच्या पोटेन्शियल जी एनर्जी आहे ती कशामुळे स्टोअर होते, बिकॉज ऑफ डिस्प्लेसमेंटमुळे. मग पोटेन्शियल एनर्जी बरोबर वर्क डन आहे. म्हणजे पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला इथे दिलेला आहे, आपण काढलेला तो म्हणजे mgh. नंतर आहे मित्रांनो ट्रान्सफॉर्मेशन ऑफ द एनर्जी. तुम्हाला माहीत आहे मित्रांनो, एनर्जी डिस्ट्रॉय पण करता येत नाही आणि क्रिएट पण करता येत नाही. एनर्जी फक्त आपण ट्रान्सफॉर्म करू शकतो एका फॉर्ममधून दुसऱ्या फॉर्ममध्ये. तर मित्रांनो, फक्त आपण एनर्जी ट्रान्सफॉर्म करू शकतो, मग त्याचं रूपांतरित करू शकतो एनर्जीला. एनर्जीला आपण नष्ट पण करू शकत नाही आणि क्रिएट पण करू शकत नाही. ठीक आहे. बघा आता इलेक्ट्रिकल एनर्जी आहे जी आपल्या घरामध्ये असते, तिचं बघा, जर आपण हीटर जर यूज केलं तर त्या एनर्जीचा उपयोग आपण ॲज अ हीट एनर्जी करू शकतो, म्हणजे पाणी गरम करण्यासाठी. ठीक आहे. इंजिन फॅन जर असेल तर ठीक आहे, त्याचं रूपांतर कशामध्ये होईल, मेकॅनिकल एनर्जीमध्ये होईल. ठीक आहे. जर इलेक्ट्रिकल बल्ब असेल आपल्या घरी तर त्या इलेक्ट्रिकल एनर्जीचं रूपांतर कशामध्ये होईल, लाईट एनर्जीमध्ये होईल. ठीक आहे. जर आपल्याकडे घरी लाऊडस्पीकर असेल, आपण त्याला काय करतो, करंट देतो ते चालण्यासाठी. म्हणजे त्या इलेक्ट्रिकल एनर्जीचं रूपांतर कशामध्ये झालेलं आहे, साऊंडमध्ये झालेलं आहे. ठीक आहे. नंतर इलेक्ट्रिकल एनर्जी आहे, जर आपल्याकडे प्रायमरी सेल आहे, म्हणजे बघा तुम्हाला माहीत असेल जे बॅटरीमध्ये सेल आपण वापरतो, ठीक आहे, ते असेल तर त्याचं आपण तुम्ही बघितलं असेल, आपण चार्जिंग वगैरे करतो बॅटऱ्या घरी, तुमच्या चार्जिंग वगैरे करता ना बॅटऱ्या. ठीक आहे. तर त्या बॅटरीमध्ये काय होते, आपण एनर्जी स्टोअर करतो म्हणजे काय,
तर त्या इलेक्ट्रिकल एनर्जीचं रूपांतर करतो केमिकल एनर्जीमध्ये, आणि ज्यावेळेस ती एनर्जी पुन्हा वापरायला लागतो पुन्हा त्या केमिकल एनर्जीचं रूपांतर होते इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये. म्हणजे एनर्जी आपल्याला डिस्ट्रॉय पण करता येत नाही आणि क्रिएट पण करता येत नाही. मग हा जो आहे आपला लॉ, त्याला म्हणतो लॉ ऑफ द कन्झर्वेशन ऑफ द एनर्जी. लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी. आता लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी काय सांगतोय? एनर्जी कॅन नेदर बी क्रिएटेड ऑर डिस्ट्रॉय. आता हा लॉ काय सांगतो आपल्याला की एनर्जी कॅन नेदर बी क्रिएटेड ऑर डिस्ट्रॉय, म्हणजे एनर्जी आपल्याला क्रिएट पण करता येत नाही आणि डिस्ट्रॉय पण करता येत नाही. इट कॅन बी कन्वर्टेड फ्रॉम वन फॉर्म टू द अनदर फॉर्म. फक्त आपल्या एका फॉर्ममधून म्हणजे एका रूपामधून दुसऱ्या रूपामध्ये जो रूपांतर करता येते. द टोटल अमाऊंट ऑफ एनर्जी इन टू द युनिवर्स इन द युनिवर्स रिमेन कॉन्स्टंट. जे काय आपल्या म्हणजे आपलं जे युनिवर्स आहे, जे ब्रह्मांड आहे, त्या ब्रह्मांडमधली जी टोटल एनर्जी आहे ती कॉन्स्टंट आहे. आपण कितीही इलेक्ट्रिसिटी तयार केली, आपण कितीही साऊंड एनर्जी निर्माण केली, आपल्याला त्या सूर्यापासून कितीही लाईट एनर्जी मिळाली, तरीही ज्या युनिवर्सची जी टोटल एनर्जी आहे, टोटल एनर्जी ती नेहमी काय असते? कॉन्स्टंटच असते. हे ध्यानात ठेवायचं. हे आपल्याला लॉ सांगतो. कोणता लॉ आहे? तो आहे लॉ ऑफ द कन्झर्वेशन ऑफ द एनर्जी. लॉ ऑफ द कन्झर्वेशन ऑफ द एनर्जी. नंतर आपल्याला फ्री फॉल इक्वेशन आपल्याला मिळवायचे आहेत. फ्री फॉल म्हणजे काय मित्रांनो? एखादी वस्तू आहे, आपण काय केली बघा. आता इथं कन्सिडर करा की सी हे ग्राउंड लेवल आहे, ठीक आहे. ग्राउंड म्हणजे जमिनीचे लेवल आहे. आणि आपण काय केलेलं आहे, त्या वस्तूला एकदा बी वरून सोडलं वरतून खाली आणि एकदा ए वरून खाली सोडलं, ठीक आहे. टोटल हाईट इथं आपल्याला दिलेली आहे एच. टोटल हाईट काय आहे? एच, ठीक आहे. बीपर्यंत हाईट काय असणार मग? ठीक आहे, ही टोटल हाईट आहे एच. एपासून बीपर्यंत जी हाईट आहे बघा, या एपासून ते बीपर्यंतची जी हाईट आहे एक्स, आणि ह्या बीपासून सीपर्यंतची हाईट काय होईल? टोटल आहे एच, आणि ही एक्स याच्यातून काढून टाका, म्हणजे ही हाईट होईल आपली एच मायनस एक्स, ठीक आहे. हे ध्यानात ठेवा. आता आपल्याला बघा इथं काय दिलेलं आहे. आता आपल्याला माहिती आहे कायनेटिक एनर्जी काय असते. जर एखादा ऑब्जेक्ट आहे, आता कायनेटिक एनर्जी म्हणजे बघा, इनिशियल वेलोसिटी इथं ऑब्जेक्ट आहे स्टेशनरी आहे, थांबलेला आहे. म्हणजे कायनेटिक एनर्जी म्हणजे इनिशियल वेलोसिटी काय होईल? याची 0 होईल, ठीक आहे. ते सोडून द्या, इनिशियल वेलोसिटी 0. कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला आपण आताच बघितला, हाफ mv². बघा, हाफ एम म्हणजे मास, वेलोसिटी स्क्वेअर, ठीक आहे. आता इनिशियल वेलोसिटी इथं 0 आहे, त्याच्यामुळे जर आपण या वेलोसिटीची व्हॅल्यू जर 0 घेतली तर टोटल कायनेटिक एनर्जी 0 होईल. कारण आपण मास काही ठेवलं पण त्याला जर 0 मल्टिप्लाय केलं तर आपलं ॲन्सर 0च येणार. तर आपली इनिशियल जी कायनेटिक एनर्जी आहे ॲट अ पॉईंट ए ती काय असणार आहे? 0. ती 0 असणार आहे. नंतर पोटेन्शियल एनर्जी काय आहे बघा, mgh. एम म्हणजे मास, जी म्हणजे ग्रॅव्हिटी, एच म्हणजे हाईट, ठीक आहे. ही झाली पोटेन्शियल एनर्जी. मग टोटल एनर्जी आपण कसं काढणार? टोटल एनर्जी काढणार कायनेटिक एनर्जी प्लस पोटेन्शियल एनर्जी, दोघांची ॲडिशन केली, कायनेटिक एनर्जी आणि पोटेन्शियल एनर्जी, तर आपल्याला टोटल एनर्जी मिळणार, ठीक आहे. पण इथं आपल्याला काय माहीत आहे की जे कायनेटिक एनर्जी आहे ती 0 आहे, ठीक आहे. मग पोटेन्शियल एनर्जी फक्त आपल्याकडे आहे, म्हणजे आपण काय करू शकतो? टोटल एनर्जी कशाबरोबर आहे? पोटेन्शियल म्हणजे टोटल एनर्जी आहे ती फक्त पोटेन्शियल एनर्जी बरोबर आहे. म्हणजे टोटल एनर्जी इज इक्वल टू mgh. याला इक्वेशन नंबर 1 द्या, ठीक आहे. आता मी तुम्हाला एवढं समजलं असेल, ठीक आहे. आता ऑब्जेक्ट जे आहे पॉईंट बी वर गेलेला आहे. ऑब्जेक्ट कोणत्या? पॉईंट बी वर आहे. जे की पॉईंट तुम्हाला बी इथं दिसेल आहे, पॉईंट बी, ठीक आहे. पॉईंट बी वर ऑब्जेक्ट आहे आपला, तो तिथून खाली पडला, ठीक आहे. सॉरी मित्रांनो, ऑब्जेक्ट बी वर पडलेला आहे, ठीक आहे. ऑब्जेक्ट काय झाला? ए वरून बी वर पडलेला आहे, ठीक आहे. म्हणजे इथं हाईट किती झाली आपली बघा, कन्सिडर करा. इथं हाईट झाली आपली एक्स, कारण इथून इथपर्यंत हाईट एक्स आहे ना. मग आता आपण हाईट काय करणार? एक्स घेणार, ठीक आहे. इनिशियल वेलोसिटी आपल्याकडे काय आहे मित्रांनो? 0 आहे. डिस्प्लेसमेंट एक्स आहे. ऑसिलेशन काय आहे? ग्रॅव्हिटी आहे, कारण तो खाली पडतोय,
ठीक आहे. मग आपण बघा इक्वेशन आपल्याकडे काय आहे, व्ही स्क्वेअर इक्वल टू यू स्क्वेअर प्लस 2as. ठीक आहे, हे आपल्याकडे इक्वेशन आहे. टाका व्हॅल्यू व्ही स्क्वेअर, पॉईंट बीवर पडलेला आहे म्हणून आपण बी लिहिलं आहे, व्ही बी. इनिशियल व्हेलोसिटी 0 आहे, प्लस 2gh म्हणजे व्ही स्क्वेअर इज इक्वल टू 2gh, म्हणजे आपली व्हेलोसिटी काय झालेली आहे 2gh. काय झालेली आहे आपली 2gh. आता बघा एक्स काय आहे, एक्स म्हणजे डिस्प्लेसमेंट आहे, त्याची व्हॅल्यू आपण टाकलेली आहे. ठीक आहे. नंतर कायनेटिक एनर्जी काय आहे आपली हाफ एम व्ही स्क्वेअर, हाफ एम व्ही स्क्वेअर. आता हाफ एम व्ही स्क्वेअर, आता बघा व्हीची व्हॅल्यू काय आपल्याकडे 2gh आहे, त्याची व्हॅल्यू टाका म्हणजे आपल्याकडे झाली कायनेटिक एनर्जी हाफ एम इंटू ब्रॅकेट 2gx. ठीक आहे. आणि कायनेटिक एनर्जी आपल्याकडे मित्रांनो आता बघा 2 आहे, ब्रॅकेटमध्ये 2 आहे, बाहेर 2 आहे, म्हणजे काय होईल 2 गेट कॅन्सल होतील, म्हणजे कायनेटिक एनर्जी आपल्याकडे मिळेल mgx. ठीक आहे, mgx. पोटेन्शियल आता आपल्याला काय कायनेटिक एनर्जी आपल्याला मिळालेली आहे. आता मित्रांनो आता आपल्याकडे पोटेन्शियल एनर्जी आहे. पोटेन्शियल एनर्जी म्हणजे काय असते आपण बघितलं mgh. आता एच काय असते, हे डिस्प्लेसमेंट आहे किंवा ती हाईट असते. मग बघा मित्रांनो इथं तुम्हाला हाईट काय दिसते, इथं हाईट काय आहे बघा, इथं हाईट आहे आपली इथून ते इथपर्यंत हाईट आहे फक्त एक्स. म्हणजे आपण मग काय घेणार इथं, इथं आपण घेतलेलं आहे पोटेन्शियल एनर्जी mg. ठीक आहे, ती हाईट आहे एक्स होती, पण आपण आता खालची हाईट घेतलेली आहे एच मायनस एक्स, कारण ऑब्जेक्ट आता बीवर आलेला आहे, बीवरून तो खाली पडणार आहे. म्हणजे काय केलेलं आहे आपण इथं घेतलेलं आहे एच मायनस एक्स, म्हणजे ती हाईट झालेली आहे. ठीक आहे, बीपासून सीपर्यंत. मग टोटल एनर्जी जर आपण ॲड केली तर कायनेटिक एनर्जी आहे आपल्याकडे mgx. ठीक आहे. पोटेन्शियल एनर्जी काढायची असेल तर आपले mgh म्हणजे mgh मायनस mgx एवढा पोटेन्शियल एनर्जी काढू शकतो. टोटल एनर्जी काढायची असेल तर कायनेटिक एनर्जी प्लस पोटेन्शियल एनर्जी ॲड करावं लागेल. त्यानंतर बघा मित्रांनो इथं इक्वेशन आपल्याला यू दिलेलं आहे, एस इक्वल टू एच आहे आणि ए इक्वल टू जी आहे. व्ही स्क्वेअर इक्वल टू यू स्क्वेअर 2s आहे. इनिशियल व्हेलोसिटी 0 आहे. ठीक आहे, 2gh, एच म्हणजे काय टोटल हाईट झालेली आहे. नंतर आपण बघा इथं आपल्याला दिलेलं आहे इथं हाफ एम व्ही स्क्वेअर दिलेलं आहे, 2 कॅन्सल झालेलं आहे, नंतर mgh राहिलेलं आहे. पुन्हा त्याच प्रकारे आपण एनर्जी केली आहे, टोटल एनर्जी इथं काढलेली आहे. ठीक आहे, ते काय आपल्याला बघायची नाही. बघा मित्रांनो इथं काय दिलेलं आहे, टोटल एनर्जी काय असते पोटेन्शियल एनर्जी आणि कायनेटिक एनर्जी असते. ठीक आहे. टोटल एनर्जी ॲट अ पॉईंट ए, पॉईंट एवर टोटल एनर्जी काय आहे सर्वात वरती mgh. एम म्हणजे मास, जी म्हणजे ग्रॅव्हिटी आणि टोटल हाईट दिलेली आहे. आणि तिथं बघा पोटेन्शियल ही आहे mgh, तिथं कायनेटिक एनर्जी नाहीच आहे. ठीक आहे मित्रांनो, कायनेटिक एनर्जी का नाही आहे, कारण ऑब्जेक्टची जी इनिशियल व्हेलोसिटी तिथं 0 आहे, त्याच्यामुळे फक्त तिथं पोटेन्शियल एनर्जी आहे, ती टोटल एनर्जी आहे. नंतर टोटल एनर्जी ॲट अ बी, टोटल एनर्जी ॲट अ बी काय आहे तर mgx म्हणजे बघा जी वरची एनर्जी आहे. ठीक आहे, म्हणजे ज्या एपासून जे पॉईंट बीवर आलेला आहे जे काही तिथं पोटेन्शियल एनर्जी आहे ती एनर्जी प्लस खालच्या जी पोटेन्शियल एनर्जी. ठीक आहे, म्हणजे बघा एक्स कॅन्सल मायनस होईल, राहील फक्त mgh. आणि टोटल एनर्जी ॲट अ पॉईंट सी म्हणजे सर्वात खालची ती असेल mgh. तर त्यानंतर आहे मित्रांनो पॉवर. पॉवर काय आहे तर मित्रांनो पॉवर हे काय मित्रांनो, पॉवर इज द रेट ॲट विच वर्क इज डन. म्हणजे हे रेट आहे, काम करण्याचा एक दर आहे. ठीक आहे, द द द फास्ट ऑर स्लो रेट ऑफ द वर्क डन इज एक्सप्रेस इन द टर्म ऑफ द पॉवर. म्हणजे आपण किती काम फास्ट करू शकतो किंवा स्लो करतो, मग ते काम करण्याचा आपला जो दर आहे त्याला आपण पॉवर म्हणतो. फॉर एक्झाम्पल एक व्यक्ती खूपच हळूवार पळत आहे, ठीक आहे, आणि दुसरा खूप फास्ट पळत आहे. मग जो व्यक्ती जास्त पळत आहे आपण काय म्हणणार, त्याची पॉवर जास्त आहे. आणि जो खूप हळूवार पळत आहे आपण काय म्हणणार, त्याच्यामध्ये पॉवर यार खूपच कमी आहे, तो खूपच हळूवार पळत आहे. याचा अर्थ असा आहे की ज्या स्पीडनं किंवा ज्या रेटनं काम होतं आहे त्याला आपण म्हणणार पॉवर. मग पॉवरचा फॉर्म्युला आहे तरी काय
तर पॉवरचा फॉर्म्युला आहे पॉवर इक्वल टू वर्क अपॉन टाईम. वर्क अपॉन टाईम म्हणजे किती वेळामध्ये किती वर्क झालेला आहे, याचा अर्थ सरळ असा आहे, किती कमी वेळामध्ये. जेवढ्या कमी वेळामध्ये जेवढं जास्त वर्क होईल तेवढी पॉवर जास्त. ठीक आहे. पॉवर इट इज द रॅशो ऑफ वर्क अँड टाईम. याचा रॅशो पण आहे बघा, पॉवर वर्क अँड टाईम. तर हे मित्रांनो ध्यानात ठेवा. याचं एस आय युनिट आहे बघा, वर्कचं एस आय युनिट आहे जूल आणि टाईमचं आहे सेकंद. म्हणजे आपण याला असं लिहू शकतो जूल पर सेकंड. जूल पर सेकंड. जूल पर सेकंड म्हणजेच वॅट. जूल पर सेकंड म्हणजेच काय होईल, जूल पर सेकंड म्हणजेच त्याला आपण वॅट पण म्हणतो. ठीक आहे मित्रांनो. एक हॉर्स पॉवर म्हणजे 746 वॅट, 746 वॅट. ठीक आहे, याला आपण म्हणत असतो. आता बघा 100 जूल वर्क परफॉर्म इन 1 सेकंड इज किलोवॅट. म्हणजे 100 जूल वर्क जर एका सेकंडमध्ये झालं, 100 जूल वर्क जर एका सेकंडमध्ये झालं तर त्याला आपण 1 किलोवॅट पॉवर म्हणतो. 1 किलोवॅट पॉवर ने ध्यानात ठेवा. म्हणजे बघा 1 किलोवॅट पर आवर. बघा 1 किलोवॅट पॉवर म्हणजे बघा 1 सेकंड. ठीक आहे. आणि एका आवरमध्ये किती झालेलं आहे बघा, आपण काय सांगितलं, 1 किलो वॅट म्हणजे काय, 1 किलो वॅट पॉवर म्हणजे काय, 1000 जूल वर्क परफॉर्म इन 1 सेकंड. त्यालाच आपण 1 किलोवॅट पॉवर म्हणतो. 1 किलोवॅट पॉवर म्हणजे काय, तर 1000 वर्क, ठीक आहे, वर्क डन इक्वल टू 3600 सेकंद म्हणजे 1 आवर. दोघांचं मल्टिप्लिकेशन केलं तर आपल्याकडे मित्रांनो हा मल्टिप्लिकेशन येईल. ठीक आहे. म्हणजे आपण इथं काय सांगू शकतो की 1 किलोवॅट आवर इक्वल टू 1 युनिट. म्हणजे एका आवरमध्ये किती किलोवॅट म्हणजे किती किलो एनर्जी कंझ्युम केली आपण. ठीक आहे, त्याला आपण 1 युनिट असं म्हणतो. ठीक आहे मित्रांनो. म्हणजे बघा म्हणजे आपल्याला म्हणता येईल की 1 युनिट आपण कधी म्हणणार, ज्यावेळेस 36 लाख जूल एनर्जी ज्यावेळेस आपण कंझ्युम करणार. कुठलाही बल्ब जर 36,000 जूल एनर्जी कंझ्युम करत असेल त्याला आपण 1 युनिट म्हणणार. मग तो जितक्या लवकर करणार तितक्या लवकर युनिट पडणार. तुम्ही घरी तुमच्या इलेक्ट्रिकल मीटर असते. ठीक आहे, त्याच्यामध्ये तुम्ही बघितलं असेल, जेवढा जास्त आपण लोड देणार त्याला, म्हणजे जेवढी जास्त आपण टी व्ही चालू करणार, फॅन चालू करणार, म्हणजे जेवढ्या लवकर 36 लाख जूल एनर्जी कंझ्युम करणार तेवढी जास्त युनिट आपले पडणार. तर मित्रांनो आपण आज माहिती बघणार आहे एका सायंटिस्टबद्दल. त्यांचं नाव आहे जेम्स वॅट. आता जेम्स वॅट यांनी काय केलं होतं, 1781ला एक यांनी काय यांचा जन्म झाला होता. ठीक आहे, नाही, यांनी काय केलं होतं 1781ला यांनी इन्व्हेंट केलं होतं कशाचं, तर मित्रांनो स्टीम इंजिनचं. यांनी काय केलं होतं, स्टीम इंजिनचं इनोव्हेशन केलं होतं. कधी, 1781ला. हे स्कॉटिश होते आणि ते सर्वात महत्त्वाचं त्यांचं इव्हॉल्युशन ठरलं. त्याच्यामुळे इंडस्ट्रियल रिव्हॉल्युशन घडून आलं. कशामुळे, स्टीम इंजिनमुळे. त्याच्यामुळे जे आपण वॅट म्हणतो जूल पर सेकंडला जे वॅट म्हणतो ते यांचंच नाव त्यांना देण्यात आलेलं आहे. म्हणजे ॲज अ सिम्बॉल म्हणून आपण यूज करतो. ठीक आहे मित्रांनो, तर ही माहिती आपण बघितली. त्यानंतर हे 2 प्रॉब्लेम आता आपण बघूया आणि आपल्या ह्या लेसनला समाप्त करूया. तर मित्रांनो, सोराली टेक अ 20 टू कॅरी अ बॅग द वेटिंग 20 किलोग्राम टू हाईट ऑफ 5 मीटर. हाऊ मच पॉवर हॅज शी यूज. बघा आता सोरानं काय केलेलं आहे,
एक बॅग आहे तिच्याकडे, ठीक आहे. आणि तिनं ती बॅग काय केलेली आहे, तिने ती बॅग काय केलेली आहे 20 सेकंद कॅरी केलेली आहे. किती सेकंद, 20 सेकंद. आणि अप टू हाईट ऑफ 5 मीटर. म्हणजे तिने बघा स्वराला 20 सेकंद लागले 20 किलोची बॅग 5 मीटर नेण्यासाठी, हाईटवर नेण्यासाठी. तर तिला किती एनर्जी लागली हे आपल्याला काढायचं आहे. तर मित्रांनो आपण फोर्स कसा काढतोय सर्वांनाच माहीत आहे, ठीक आहे. तरी चुकून 40 दिलेलं आहे, तरी तर काय 20 करा. F इक्वल टू mg, ठीक आहे, फोर्स काढतो. तर मित्रांनो मास आहे 20, ग्रॅव्हिटी आहे 9.8, दोघांचं मल्टिप्लिकेशन केलं तर आन्सर येईल 196 न्यूटन. 196 न्यूटन. आता काढायचं आपल्याला वर्क डन. वर्क डन म्हणजे काय असते तर बघा F इंटू एस. आपल्याकडे फोर्स नव्हता, फोर्स काढून घेतला. आता काढा मित्रांनो F इंटू एस. तर मित्रांनो वर्क डन काय आपल्याला काय काढायचं, आता आपल्याला इथं वर्क काढायचं आहे. आता वर्कमध्ये काय फॉर्म्युला टाका 196 इंटू एस. किती सेकंडसाठी तिनं केलेलं आहे, किती मीटर तिनं, यस म्हणजे काय डिस्प्लेसमेंट, किती मीटर त्यानं उचललेलं आहे 5. जर दोघांचं मल्टिप्लिकेशन केलं तर आपला आन्सर येणार आहे 980 जूल. म्हणजे वर्क डन किती झालेलं 980 जूल. मग पॉवरचा फॉर्म्युला आपण बघितला आहे, वर्क अपॉन टाईम. वर्क आहे तिथं 980 अपॉन एकदम काहीतरी चुकलं मित्रांनो, एक मिनिट. बरोबर आहे मित्रांनो, इथं 40 नाही तर 20 पाहिजे, कारण इथं आपल्याला 20 सेकंद दिलेलं आहे, ठीक आहे. तर 980 डिवाइड बाय 20, 0 गेट कॅन्सल. म्हणजे आपलं जे ॲन्सर येणार आहे मित्रांनो ते येणार आहे, एक मिनिट मित्रांनो, ते येणार आहे ते आपलं ॲन्सर येणार आहे 49. 49 पॉवर काय मित्रांनो 49. आणि पॉवरचं युनिट तुम्हाला मी सांगितलं होतं मित्रांनो जूल पर सेकंद. तर मित्रांनो बघा इथं सेकंद आपल्याला 20 दिलेले आहेत, पण 20 दिलेले आहेत, पण इथं यांनी काय लिहिलं आहे 40 लिहिलं आहे. ठीक आहे, हे कन्फ्युजन तुम्ही जरा दूर करा. त्यानंतर बघा मित्रांनो 25 वॅट इलेक्ट्रिक बल्ब इज यूज फॉर 10 hours एव्हरी डे. हाऊ मच इलेक्ट्रिसिटी डज कंझ्युम अ डे. एक बल्ब आहे 24 वॅटचा आणि तो काय करतो आपण 10 hour एव्हरी डे, तो आपण रोज 10 घंटे त्याला आपण ऑन करतो. तर तो किती इलेक्ट्रिसिटी कंझ्युम करेल. तर मित्रांनो बघा मित्रांनो पॉवर, आता पॉवर दिली आहे आपल्याला 25, बरोबर आहे. पॉवर आता पॉवर कशामध्ये मोजतो आपण जूल पर सेकंद. पण जूल पर सेकंद म्हणजे काय वॅट. तर मित्रांनो वॅट दिलेला आहे, म्हणजे वॅटला जर आपल्याला किलो वॅटमध्ये जर करायचं असेल, किलो वॅटमध्ये, ठीक आहे, आपण किलो वॅटमध्ये जर करायचं असेल तर आपल्याला काय करायला लागेल, त्याला आपल्याला 1000ने मल्टिप्लाय करावं लागेल, डिवाईड करावं लागेल. डिवाईड केल्यानंतर आपल्याला भेटेल 0.025 किलोवॅट. ठीक आहे, किलोवॅट आपल्याला मिळेल. त्यानंतर एनर्जी कंझ्युम काढायची आहे पॉवर इंटू टाईम. किती पॉवर आहे 0.025 इंटू 10, दोघांचं मल्टिप्लिकेशन केलं तरी 0.25 किलोवॅट पर आवर. किलोवॅट पर आवर म्हणजे हे काय करते प्रत्येक दिवशी इट कंझ्युम 0.25 किलोवॅट पर आवर. तर मित्रांनो हा लेसन आपण पूर्णपणे बघितलेला आहे. काही प्रश्न असतील, काय सुचवा असतील नक्की आम्हाला सुचवा.
आणि मित्रांनो हे क्वेश्चन आन्सर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये हे बघणार आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे करंट इलेक्ट्रिसिटी.